नमस्कार, मी श्रुती. वेलकम टू अवर पॅरेंट अँड चाइल्ड लर्निंग प्लॅटफॉर्म ॲट समर्थ विद्या सेतू. Our today's topic is Roman numerals, अंकगणित. रोमन अंकाची पद्धत प्राचीन रोमन संस्कृतीत निर्माण झाली. ही पद्धत 6व्या शतकात वापरात आली. व्यवहार, मोजणी दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. रोमन अंकात खालील चिन्हे वापरली जातात. हे लक्षात ठेवूनच तुम्ही कितीही मोठी संख्या तयार करू शकता. सोबतच रोमन अंकातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावलीचीही गणित अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. सर्वप्रथम तुम्हाला 1 साठी I, 5 साठी V, 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M हे लक्षात ठेवावं लागेल. आता तुम्ही म्हणाल हे लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक हवी ना बाबा. ह्यासाठी आपल्याकडे ट्रिक आहे. LCD माझा म्हणजे 50, 100, 500, 1000 या सेंटेन्सवरून तुम्ही त्यासाठी कोणतं साईन आहे हे लक्षात ठेवू शकता. आता हे साईन जर लक्षात ठेवलं तर तुम्ही यापासून कितीही मोठी संख्या असू देत ती तयार करू शकता. फक्त त्यासाठी काही नियम आहेत, ते खालीलप्रमाणे बघूयात. रोमन संख्या लक्षात ठेवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नियमांपैकी पहिला नियम आहे I, X व C ही संख्याचिन्हे जास्तीत जास्त फक्त 3च वेळा येतात. सोबतच V व L ही संख्याचिन्हे फक्त एकच वेळा येतात. नियम दुसरा, मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला लहान संख्या आली तर मोठीतून लहान वजा करावी. उदाहरणार्थ IV, I म्हणजे 1, V म्हणजे 5, 5मधून 1 वजा केले तर 4 येते. त्यानंतर नियम तिसरा, मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला लहान संख्या आली तर मोठ्या संख्येत लहान संख्या मिळवावी. उदाहरणार्थ VI, V म्हणजे 5 आणि I म्हणजे 1, 5 अधिक 1 6. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही देखील अशी वेगवेगळी उदाहरणे सोडवून बघू शकता की कशा पद्धतीनं फॉर्म्युले यूज करून तुम्ही संख्या तयार करू शकता. पुढील आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूच की अशा नियमांचा वापर करून आपण कशा प्रकारे संख्या तयार करू शकतो. यानंतर नियम चौथा, आंतरराष्ट्रीय संख्येपासून रोमन संख्या तयार करण्यासाठी सर्वात आधी संख्येचे विस्तारित रूप काढणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ 354 या संख्याचे तुम्हाला रूपांतर रोमन संख्या चिन्हात करायचे आहे. 300 अधिक 50 अधिक 4 हे त्याचं झालं विस्तारित रूप. ह्या विस्तारित रूपावरून तुम्ही संख्याचिन्हे टाकायची व त्यानंतर त्याचा क्रम देखील तुम्हाला ज्या 2 आणि 3 ह्या नियमाप्रमाणेच मांडणी करून घ्यायची आहे. म्हणजे मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूलाच त्याच्यानंतर येणाऱ्या लहान संख्या तुम्हाला मांडावी लागतील. अशा पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या संख्यांपासून रोमन संख्या तयार करू शकता. उदाहरणार्थ दुसरे 549, त्याचे विस्तारित रूप येते 500 अधिक 40 अधिक 9. 500 साठी D, 40 साठी XL आणि 9 साठी IX असं येतं. म्हणजेच या संख्याचिन्हांचा वापर करून 549 या संख्येसाठी DXLIX हे रोमन संख्याचिन्ह तयार होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोमन संख्यांमध्ये रूपांतरित करत असताना नियम 1, 2 व 3 या नियमानुसारच करणे. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.